तुम्ही मीटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोराला बोलवा. जाऊ दे, त्यांना काय सगळ्यांना अकली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे. आपण ही जुनी मंडळी मी दिंड्यान फिंड्या वाढल्या कशामुळे? दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटलं झालंय दिंड्याचं. दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. हे दिंड्या अजून दिंड्यावाल्या सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहेत 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल. महाराज एकात्मते सारखी ताकदच नाही पाहिजे. पोरा आता हे जे पोर आहेत नाही करतात महाराज, आपण काय केलं महाराज, आता ही पोरं पसंत करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आई बापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जातील 6 चपात्या आणती बामटेवाडी दाव्यावरून. नाही यांना पसायला शिकवलं, आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आई बापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत म्हणा, आता 10वीला काढते, 16 वर्षाचं शिंगूर आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची, काय करते ती शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. इथं लई खोडीची ही उलटी पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले. दुसरी तू का नाही मुलात पुढे दुसरी किती